मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 10 भारतातील आर्थिक नियोजन या प्रकरणावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. स्वाध्याय पुस्तकामध्ये प्रकरणाच्या खाली दिलेला आहे. त्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहिली म्हणजे तुम्हाला परीक्षेला सहज सोपं जाईल. चला तर पाहूया. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे 1 गुणांच्यासाठी. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत खालील बाबी बरोबर आहेत. आता खाली 4 बाबी दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणकोणत्या बरोबर आहेत ते ओळखायचं आहे आपण. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली, हे बरोबर आहे. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, हे पण बरोबर आहे. आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपण आर्थिक नियोजनाच्या वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत आणि ही 4ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच मग दिलेल्या पर्यायांच्यापैकी अचूक पर्याय कोणता आहे? तर हा दुसरा जो पर्याय आहे अ, ब, क, ड हा अचूक पर्याय आहे. म्हणजे 4ही विधानं बरोबर आहेत. दुसरा पर्याय अचूक उत्तर आहे. क्रमांक 2चं विधान पाहूया आपण. पर्याय काय दिलाय? खालील पर्यायांमधून चुकीचा पर्याय ओळखा. पहा, समजून घ्या. बरोबर पर्याय ओळखायचा नाही तर चुकीचा कोणता पर्याय आहे तो ओळखायला सांगितलाय. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कृषी क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट होते. हे तर बरोबर आहे. कृषी क्षेत्राचा विकास पहिल्या योजनेचं उद्दिष्ट होतं. 7व्या पंचवार्षिक योजनेत समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन यावर भर दिला होता. हे पण विधान बरोबर आहे, कारण 7व्या योजनेमध्ये समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलन यावरच भर दिला होता. 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद सर्वसमावेशक वृद्धीला भर दिला आहे. हे विधान मात्र चूक आहे, कारण 12व्या योजनेमध्ये जलद आणि शाश्वत वृद्धीला महत्त्व दिलं होतं, सर्वसमावेशक आणि जलद वृद्धीवर नव्हे. आकडा आहे, 3ऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषी आणि औद्योगिक विकास यावर होता. अगदी बरोबर. पहिल्या योजनेवर शेती, दुसरा उद्योग आणि 3ऱ्या योजनेत कृषी आणि औद्योगिक दोन्हीला महत्त्व दिलेलं होतं. याचा अर्थ क पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 3रं, फक्त क हे आपलं अचूक उत्तर आहे. 3, योग्य पर्यायाची जोडी ओळखायची. आता जोड्या दिलेल्या आहेत, पर्याय ओळखायचा योग्य कोणता आहे. अ गट आणि ब गट दिलाय. आर्थिक नियोजन, 12वी पंचवार्षिक योजना, नीती आयोग आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष. ब गटामध्ये आपण जोडी शोधूया. आर्थिक नियोजनाची जोडी आहे कालबद्ध कार्यक्रम, म्हणजे ड जोडी आहे. नंतर 12वी पंचवार्षिक योजनेची जोडी आहे जलद आणि शाश्वत वृद्धी. आत्ताच आपण मागच्या टॉपिकमध्ये विचार केला. नीती आयोगाची जोडी आहे भारत सरकारचे धोरण राबविणारा विचार गट. आणि 4थं नीती आयोग उपाध्यक्षाची जोडी आहे पंतप्रधानाकडून निवड. म्हणजेच जर विचार केला आपण जोड्यांचा ह्या बरोबर आहेत, तर आपला हा क प्रकार जो आहे, पहिल्याची ड जोडी, दुसऱ्याची क, तिसऱ्याची ब आणि 4थ्याची अ बरोबर आहे. म्हणजेच आपला अचूक उत्तराचा पर्याय आहे क. चला तर आपण पुढचा पर्याय पाहूया. क्रमांक 4, पर्याय निवडायला सांगितले. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. आता इथे 2 विधानं दिलेली असतील, ती एकमेकांशी कशी संबंधित आहेत त्याचा विचार करायचा. तर्क प्रश्न म्हणतात अशा प्रकारच्या प्रश्नाला. विधान 1 दिलेलं आहे, नीती आयोगाचा ठराव हा भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलती गतिशीलता दाखवतो. की हे बरोबरच आहे. विधान 2 पाहूया आपण अगोदर. आर्थिक, सामाजिक, तांत्रिक बदलांचा विचार करून मागासलेल्या जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी ही संस्था विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करते व त्यातून आर्थिक बदल घडवून आणते. म्हणजेच विधान
एक जे आहे त्याचा परिणाम म्हणून दुसरं विधान आहे असा अर्थ होतो आहे. नीती आयोगाचा ठराव अर्थव्यवस्थेतील बदलती गतिशीलता दाखवतो. म्हणजेच आपलं उत्तर आहे तिसरं. विधान 1चा परिणाम विधान 2 आहे. पहिल्या विधानाचा परिणाम दुसरं विधान आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगायचे. 1. सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमांची जाणीवपूर्वक आणि सहेतुक केलेली निवड. ही आपण व्याख्याच अभ्यासलेली आहे. आर्थिक नियोजन हा पारिभाषिक शब्द इथे अचूक आहे. नंबर 2. अशा तज्ज्ञ व्यक्तींचा समूह की जो शासनाद्वारे एकत्रित केलेला असतो व जो विविध समस्यांचा विचार करून त्या समस्या विविध मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. तज्ज्ञ व्यक्तींचा समूह शासन एकत्रित करतो आणि विविध समस्या सोडवण्याचा तो गट प्रयत्न करतो. म्हणजेच तो आहे नीती आयोग. 1 गुणांच्यासाठी असा प्रश्न येतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. आता हा प्रश्न असणार आहे 2 गुणांच्यासाठी. म्हणजे 1 गुण असेल संकल्पना ओळखायची संकल्पना आणि स्पष्ट करायला दुसरा गुण. म्हणजे 2 गुणांच्यासाठी एक संकल्पना असणार आहे. पहिली संकल्पना पाहू. सायलीची आई घरचा हिशेब लावण्यासाठी वही ठेवते व त्यातून सर्व खर्चाचे नियोजन करते. सायलीची आई आपल्या दर महिन्याच्या खर्चाचं नियोजन करते. म्हणजेच ही संकल्पना आहे कौटुंबिक आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजन आहे पण ते कौटुंबिक आर्थिक नियोजन. याच्यासाठी 1 गुण मिळेल. आता त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं ते पहा. उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे कुटुंबाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी व्यक्तीने किंवा कुटुंबातील सभासदांनी मिळून केलेला एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे कौटुंबिक आर्थिक नियोजन होय. असं त्याचं स्पष्टीकरण करता येईल. विधान क्रमांक 2. रमाबाईच्या घरगुती गॅसचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होते. गॅससाठी जे मिळणारं अनुदान आहे त्यांच्या खात्यावर जमा होतं. याचा अर्थ इथे संकल्पना आहे लाभाची रक्कम लाभधारकाच्या थेट खात्यात जमा होणे. याच्यासाठी 1 गुण मिळेल. दुसऱ्या गुणासाठी आपल्याला स्पष्टीकरण करावं लागेल. स्पष्टीकरण असं करायचं. 12व्या पंचवार्षिक योजनेत सेवा पुरवण्याच्या दृष्टीने अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकाच्या थेट खात्यात जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी लाभधारकाचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहे. आपण तिसरं विधान पाहूया. वर्गातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्याचा गट तयार करतात. हा गट समस्यांवर चर्चा करून उपाय सुचवतो. याचा अर्थ ही संकल्पना आहे विचार विनिमय करणारा गट. त्याचं स्पष्टीकरण करूया. विचार विनिमय करणारा गट म्हणजे असा गट की ज्यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचा समूह विविध समस्यांचा विचार करून त्या समस्या विविध मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता हा दीर्घ प्रश्न आहे आणि व्हिडिओ लेक्चरमध्ये संपूर्ण उत्तर घेणं शक्य नाही, पण त्यातले मुद्दे मात्र मी सांगते. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये 10 आहेत. 1. मध्यवर्ती नियोजन सत्ता. 2. पाहणी. 3. उद्दिष्टे. 4. प्राधान्यक्रम आणि लक्ष. 5. संसाधनांची जुळवाजुळव. 6. योजना कालावधी. 7. मूल्यमापन. 8. सतत चालणारी प्रक्रिया. 9. समन्वय आणि 10. लवचिकता. या 10 मुद्द्यांचं स्पष्टीकरण तुम्ही करायचं आहे. प्रश्न आहे दुसरा. 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट करा. हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. यामध्ये कोणते मुद्दे घ्यायचे तर 1. आर्थिक वृद्धी. 2. दारिद्र्य व रोजगार. 3. शिक्षण. 4. आरोग्य. 5. पायाभूत सुविधा. 6. पर्यावरण व शाश्वतता आणि 7. सेवा पुरवणे. ही उद्दिष्टे घ्यायची आहेत 7. तिसरा प्रश्न. नीती आयोगाची रचना स्पष्ट करा.
नीती आयोगाची रचना असते त्यातील मुद्दे घेऊया आपण. 1 शासकीय परिषद, 2 प्रादेशिक परिषद, 3 विशेष आमंत्रित आणि 4 संस्थात्मक रचना, 5 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि 6 सचिवालय. ही आहे नीती आयोगाची कार्ये. 5वा शेवटचा प्रश्न, नियोजन आयोग व नीती आयोग यातील फरक किंवा तुलना. आपण पुस्तकात तुलना दिलेली आहे, पण इथे फरक स्पष्ट करायला सांगितलेला आहे. 4था नीती आयोगाची कार्ये राहिलेली आहे, ती अगोदर घेऊया. नीती आयोगाची कार्ये: राष्ट्रीय सर्वसमावेशक विषयपत्रिका. 2 नीती आयोग हा राज्याचा सर्वात चांगला मित्र. 3 विकेंद्रित नियोजन. 4 ज्ञानाचे नाविन्य केंद्र. 5 देखरेख व मूल्यमापन. 6 सहकारात्मक आणि स्पर्धात्मक संघटन आणि 7 इतर कार्ये. आता 5वा घेऊया प्रश्न, नियोजन आयोग आणि नीती आयोग यातील फरक. त्याचे 6 मुद्दे तरी लिहायचे फरकाचे. 1 स्थापना. 2 संस्थात्मक रचना. 3 कार्ये. 4 राज्याची भूमिका. 5 सचिवाची नियुक्ती आणि 6 अर्धवेळ सदस्य. या मुद्द्यांच्या आधारे फरक लिहिता येईल. 4 किंवा 8 गुणांच्यासाठी असे प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 5वा पाहूया आपण. खालील विधानांशी सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा. आता असा प्रश्न जो आहे तो 4 किंवा 5 गुणांना येतो पहा. मग त्यासाठी 4 गुणांच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर 1 गुणांच्यासाठी सहमत असहमत लिहिलं तर 1 गुण, आणि 3 गुण असतील त्याचं स्पष्टीकरण, कारण लिहायला 3 गुण असतील. सकारण स्पष्ट करायचं आहे. त्यातलं 1 आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत. आर्थिक नियोजन आयोगाची कार्य जी आहेत ती आता नीती आयोगाकडे आहेत. या विधानाशी सहमत आहोत. सहमत शब्द लिहिला की 1 गुण मिळेल. त्याचं स्पष्टीकरणासाठी 3 मुद्दे लिहायचे. खाली लिहायचं सकारण. 1 2015च्या आधी भारतात आर्थिक नियोजनाचे कार्य नियोजन आयोगाद्वारे पार पाडले जात होते. 2 2015 साली नियोजन आयोगाची पुनर्रचना करण्यात आली व नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. 3 नियोजन आयोगाची कार्ये नीती आयोगाने पूर्ण करावी यासाठी 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करून याद्वारे भारताची 12वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली. अशा प्रकारे आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत. म्हणून या विधानाशी सहमत त्याची कारणं लिहिली. आता पुढचं दुसरं विधान दिलेलं आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झालेली नाही, म्हणून आपण या विधानाशी असहमत आहोत. त्याची कारणं पण लिहायची. 1 12व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक वृद्धी दराचे अपेक्षित लक्ष्य 8% होते. 2 प्रत्यक्षात 12वी पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीला 2 वर्षाच्या काळात आर्थिक वृद्धीचा दर केवळ 6 ते 6.5% होता. 3 12वे पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस आर्थिक वृद्धी दराचे 8% अपेक्षित लक्ष्य गाठणे शक्य झालेले नाही. अशा प्रकारे 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी पूर्णपणे प्राप्त झाली नाही. एवढं स्पष्टीकरण लिहायचं. प्रश्न क्रमांक आहे 6वा. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्नांची उत्तरे द्यायची. प्रश्न पुढे दिलेले आहेत. उतारा आपण वाचन करूया. भारतात केंद्रीय अर्थमंत्री दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात. म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री जे असतात ते फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात. परिच्छेद 2दा वाचायचा, प्रश्न वाचायचे आणि नंतर तिसऱ्यांदा उत्तर आपोआप सापडतं इथे सहजपणे. फेब्रुवारी नंतर येणाऱ्या एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज या अर्थसंकल्पात मांडला जातो. कर प्रणालीतील बदल यात सुचवले जातात. म्हणजे कर रचनेत कसे बदल करायचे ते पण सुचवलं जातं आणि महसूल किती गोळा होईल आणि वर्षभरात कसा खर्च करावा लागेल
याचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो. संरक्षण, शिक्षण, संशोधन, विकास आदींबाबत तरतूद यात केली जाते आणि वेगवेगळ्या सेक्टरबाबत, वेगवेगळ्या विभागाबाबत कशी विकासाची दिशा ठरवायची, कसा विकास करता येईल, त्याबाबत काय तरतूद करायची याचा विचार केला जातो. अर्थसंकल्पाची तारीख 1 महिना अलीकडे आणत 1 फेब्रुवारी केली आहे. म्हणजे अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी केली का? जेणेकरून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध होईल. म्हणजे पैसे किती जमा होणार आहेत किंवा पैसा उपलब्ध होईल या अंदाजाने 1 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केलेली आहे. आता या परिच्छेदावर प्रश्न कोणते आहेत? तर पहिला प्रश्न आहे, भारतीय अर्थसंकल्प कोठे सादर केला जातो? त्याचं उत्तर आहे, भारतीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जातो. 2. कोणत्या गोष्टींचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो? उत्तर, फेब्रुवारी नंतर येणाऱ्या एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो. 3. अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी का केली आहे? उत्तर, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध होईल या दृष्टीने अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी निश्चित केलेली आहे. 4. अर्थसंकल्पाची संकल्पना स्पष्ट करा. उत्तर, 1 एप्रिल ते 31 मार्च या पुढील आर्थिक वर्षात किती महसूल गोळा होईल व सरकारला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज मांडणारे पत्रक म्हणजे अर्थसंकल्प होय. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तरे घेतलेली आहेत. वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्ही लिहू शकता ही सर्व उत्तरे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्या चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर लेक्चर फ्री आहेत, कुठलीही ट्युशन फी नाही. त्यामुळे जर लेक्चर आवडले तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.